पहा मित्रांनो यार थोडं आम्हाला पण समजा आता तुम्ही भाई एकच आता तुमची मॅच चालू करतोय ना तरी पण मी काय बोलतोय चला टॉस करून घेऊया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय दिलीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. टॉस आपण करणार आहोत. अंडर 15चे 2 कॅप्टन आमच्या समोर आहेत. कॅप्टन नील कोणाच्या टीम मध्ये? नील हा नील कोणाच्या टीम मध्ये? नील कोणत्या टीम मध्ये? तुम्हाला करू बाद कॅप्टन फक्त कॅप्टन सांगितलं आता डायरेक्ट बाहेर काढला तू. चला लगेच टॉस करून घ्या. कॅप्टन फक्त येईल आधीच सांगतोय कॅप्टन येईल. कॅप्टन सोबत कोणी जरी वर चढला ना डायरेक्ट टीमला बाद. मयूर भोईर अँग्री मोड ऑन. टॉस जिंकला टीमचं नाव भाई शिवबा 11 टॉस जिंकला. डिसिजन काय? बॉलिंग. चला कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही टीम. आता पुन्हा एकदा वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मात्र चित्तथरारक सामना सुरू आहे. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात महाडशी दहाड कुणाल भावे सर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत त्या म्हणजे 4 आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे तेजस. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी विनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर एकही धाव नाही घेतली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राईकला आहेत ते आघाडीचे फलंदाज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव. पंच नो घोषित करत असताना अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. पुढील चेंडू आणि कॅचिटचा कॉल आणि इथे फलंदाज माघारी परतावं लागेल. डीजे थँक्यू. डीजे नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे शिवम. बॅकफुटला जाऊन सुई चिट केलेला पण फलंदाजाला मागे परतावं लागलंय. लगातारचे 2 चेंडूंवर सलग 2 विकेट घेतलेले आहेत विनोदाने. चेंडू झाले ते म्हणजे आतापर्यंत 4 आणि 10वा स्तब्ध 6. जर सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटके खेळावे लागतील. बलवंतवाडी या संघाला नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे रोहित.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 धावा 7 धावा. अतिशय संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बलवंतवाडी या संघाकडून. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निमेश आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निमेशची. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे फक्त 1 रनाच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 8. शेवटचे 4 चेंडू बाकी आणि इथे अजून एक निर्धाव चेंडू. फक्त आणि फक्त 8 धावांवर रोखलेला आहे बलवंतवाडी या संघाला. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. SVCC शेवंता अतिशय उत्कृष्ट अशी आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली विनायक यांच्या मार्फत. अतिशय चांगले फिल्डर आहेत ते आणि त्यांच्याकडे चेंडू त्यांची काय पाठ सोडत नाही आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज अजून एक माघारी परत. 5 चेंडू झालेले आहेत. धावा दाल फलकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. लवकरात लवकर मॅच चालू करा. आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न अमोल यांचा आणि अमोल यांना पण माघारी परतावं लागले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकदम लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 10 धावा जिंकण्यासाठी SVCC या संघासमोर आहेत. डीजे तो म्हणजे क्रेझी एट्स वर्सेस फ्रेंड्स 11 या दोन्ही संघांमध्ये. आणि जे फायनल मध्ये पोहोचतील ई पूल मधले त्यांचा फायनलचा सामना उद्या खेळवला जाईल याची संघांनी नोंद घ्यावी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला अनुरागच्या बॅट मधून. 2 चेंडू झालेले आहेत. 7 धावा धावफलकावर. आता फक्त 3 धावांची गरज असणार आहे आणि पुन्हा एकदा पंचबोट आकाशाकडे करत असताना 3 चेंडू झालेले आहेत. 7 धावा धावफलकावर. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे रोहित. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि त्यावर 1 धाव. 4 चेंडू 10 धावफलकावर 8. आता फक्त
फक्त 2 धावांची गरज असणार आहे SVCC संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि हा विजयी चौकार आणि मॅच इथे फिनिश झालेली आहे. हार्ड लक बळवंतवाडी आणि कॉंग्रॅच्युलेशन SVCC शेवंतविला.